श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 49। संपूर्ण चरितामृत कसा अक्षर सत्य ग्रंथ आहे पहा। नरसिंह सरस्वती व स्वामी समर्थ जन्मसंकल्प। समस्त कल्याणकारी आदिशक्तीला म्हणजे श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता हिला उद्देशून श्रीपाद म्हणाले, हे वासवांबिके, तुझा संकल्प खरा ठरो। मी अजून 14 वर्ष म्हणजे 30 वर्षांचं होईपर्यंत या देहात राहीन। नंतर काही काळ अदृश्य होऊन पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नृसिंह सरस्वती नावाने अवतरेन। 80 वर्ष संचार करून कर्दली म्हणजे दलदलीच्या वनात गुप्त होईन। तिथे 300 वर्ष तपोमग्न राहून प्रज्ञापुरात म्हणजे अक्कलकोटात स्वामी समर्थ नावाने अवतार पूर्ण करीन। कधी अवधूत रूपाने, कधी सिद्धपुरुष रूपाने माझ्या अपार दिव्यलीला दाखवत लोकांना धर्मानुरक्त करेन। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 4। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी व सहोदरी श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता यांचा कुरोपूर क्षेत्रात कृष्णा काठावरील संवादानुसार ज्यावेळी पळणीस्वामी उपस्थित होते, श्रीपाद सांगतात की माझा पुढील अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी कार्यकाळ 80 वर्ष राहील। आणि खरोखरच श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पौष शुद्ध द्वितीया 1378 लाड कारंजा ते माघ वद्य प्रतिपदा गुरु प्रतिपदा 1458 श्रीशैल्य असा हा कार्यकाळ लौकिक दृष्टीने पूर्ण झाला। तसेच गुरु प्रतिपदा 1478 ते पौष शुद्ध द्वितीया 1778 असे 300 वर्ष श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त रूपात राहिले व पौष शुद्ध द्वितीयेला 1778 साली स्वामी समर्थ रूपात परत लौकिक दृष्टीने प्रकटले। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।